भंडारा शहरात आज भल्या पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली। विजांच्या प्रचंड कडकडाटासह आलेल्या या पावसानं भंडारात अगदी जलमय स्थिती निर्माण झालेली आहे। आपण शास्त्री चौक परिसरामध्ये आहो। आता या मल्लेवार यांच्या घरी अशा पद्धतीचं जलमय परिस्थिती निर्माण झालेली आहे। हेच नाही तर अनेक घरांमध्ये असं जलमय स्थिती निर्माण झालेली आहे। यांच्या आवारामध्ये संपूर्ण पावसाचं पाणी आलेलं आहे आणि एकंदरीतच मागील काही दिवसांपासून नगरपालिका प्रशासनाच्या वतीने इथे मल्ल निसर्गाच्या ज्या भूमिगत गटार लाईनचं काम किंवा अन्य जे काही कामं चालू आहेत ते ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ते न झाल्याने याचा फटका आता इथल्या भंडारा शहरातील नागरिकांना बसण्याचं चित्र बघायला मिळत आहे। मल्लेवार काकाजी आहेत, आपण त्यांना जाणून घेऊ। काकाजी, काय सांगाल, कशा पद्धतीचा हा पावसाचा त्रास होतो, काय नेमकी परिस्थिती उद्भवते आणि काय कारण असावं या पावसाच्या पाण्याचा तुमच्या घरापर्यंत येतोय हे आता? नाही, फक्त सांडपाणी वाहनाच्या कामी आहेत। या पावसाचे पाणी वाहनाच्या कामाच्या नाही आहे। या ठिकाणी मोठ्या नाल्या ज्या आहेत त्या मोठ्या करायला पाहिजे आणि आता जे कामं चालू आहेत गडरचे किंवा ते पाईपलाईनचे, याच्यामुळे नाल्या इतक्या बुजल्या आहेत की पाणी पास होत नाही, सगळं घरामध्ये शिरतो आहे आणि पाणी जायला वाटच नाही इथे। निश्चितच एकंदरीतच ही जी परिस्थिती पाहिली तर या एकट्या मल्लेवार काकाजींच्या घरात नाही तर या परिसरामधल्या अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी गेलं आहे आणि एकंदरीतच आता इथे बघू शकतो आपण कशा पद्धतीचा घरात पाणी शिरलेलं आहे आणि याचं पाणी बाहेर काढण्याचा कसा खटाटोप या कुटुंबियांचं चालू आहे आणि एकंदरीतच कुठेतरी या कामाचा नियोजनाचा फटका नागरिकांना आता भंडारा शहरवासियांना बसत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।